नमस्कार. आज आपण एका खास प्रवासाला निघालो आहोत. संशोधक वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे नेमकी कशी शोधतात हे समजून घेण्याचा हा प्रवास आहे. चला तर मग डेटाच्या या जगात जरा डोकावून बघूया. हा खूप मोठा प्रश्न आहे नाही का? आणि खरं तर आजच्या आपल्या विश्लेषणाचा केंद्रबिंदू तोच आहे. म्हणजे आपण एका संशोधकाच्या नजरेतून बघणार आहोत की डेटाच्या या महासागरातून सत्य कसं शोधून काढलं जातं. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया. बघा, कोणत्याही संशोधकासमोर पहिला आणि सगळ्यात मोठा निर्णय कोणता असतो, तर तो म्हणजे नवीन पुरावे गोळा करायचे की जे आधीपासूनच उपलब्ध आहे त्या माहितीचं विश्लेषण करायचं. तर इथे दोन मुख्य प्रकार येतात. एक म्हणजे प्राथमिक डेटा. हा एकदम फ्रेश, पहिल्यांदाच गोळा केलेला असतो, खास त्या एका विशिष्ट संशोधनासाठी. आणि दुसरा म्हणजे दुय्यम डेटा, म्हणजे दुसऱ्या कुणीतरी आधीच गोळा करून ठेवलेली माहिती जी आपण आपल्या कामासाठी पुन्हा वापरतो. आणि हे दोन्ही दृष्टिकोन किती वेगवेगळे आहेत हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे. एका बाजूला बघा, सर्वेक्षण आणि मुलाखतींसारख्या प्राथमिक संशोधनाच्या हँड्स ऑन पद्धती आहेत, तर दुसऱ्या बाजूला ऐतिहासिक नोंदींसारख्या दुय्यम डेटाचं विश्लेषण करण्याची म्हणजे एक प्रकारे आर्कायव्हल पद्धत आहे. साहजिकच दोन्हीचे फायदे आणि तोटे आहेत. प्राथमिक डेटावर आपलं जास्त नियंत्रण असतं आणि तो अधिक अचूक मानला जातो. पण दुसरीकडे दुय्यम डेटा मिळवणं सोपं, कमी खर्चिक आणि जलद असू शकतं. त्यामुळे संशोधकांना आपला वेळ, पैसा आणि उद्देश बघूनच निर्णय घ्यावा लागतो. आता आपण दुसऱ्या मार्गाबद्दल बोलूया, म्हणजे आधीपासून अस्तित्वात असलेल्या माहितीचा वापर. इथे संशोधक खरं तर एका गुप्तहेरासारखं काम करतात. ते आधीच्या डेटामधनं लपलेले पॅटर्न्स आणि अर्थ शोधून काढायचा प्रयत्न करतात. या कामासाठी एक खूप महत्त्वाचं तंत्र वापरलं जातं, आशय विश्लेषण किंवा कंटेंट ॲनालिसिस. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ह्यात काय करतात, तर लेख, पुस्तकं किंवा अगदी वेबसाईट्समधले काही विशिष्ट शब्द किंवा संकल्पना किती वेळा आल्या आहेत हे मोजलं जातं. म्हणजे वर्णनात्मक माहितीला आकड्यांमध्ये बदललं जातं. पण संशोधक हे करतात तरी का? तर यातून अनेक गोष्टी कळतात, जसं की माध्यमं एखाद्या गोष्टीला कसं दाखवतात किंवा एखाद्या मोठ्या विषयावरचे महत्त्वाचे पैलू कोणते आहेत. यामुळे त्यांच्या युक्तिवादाला एक भक्कम आधार मिळतो. आता आपण एका खूपच शक्तिशाली साधनाबद्दल बोलूया, ज्याचं नाव आहे मेटा ॲनालिसिस. विचार करा की एकाच विषयावर आधीच खूप सारे अभ्यास झालेले आहेत. मग अशावेळी त्या सगळ्यांच्या निकालांना एकत्र करून एक जास्त विश्वासार्ह उत्तर शोधण्यासाठी हे तंत्र वापरलं जातं. आणि हे चित्र मेटा ॲनालिसिस काय आहे हे अगदी बरोबर दाखवतं. याला आपण सर्वेक्षणांचं सर्वेक्षण किंवा पोल्सचा पोल असंही म्हणू शकतो. म्हणजे अनेक लहान लहान अभ्यासांचे निष्कर्ष एकत्र करायचे आणि त्यातून एक मोठा, जास्त ठोस निष्कर्ष काढायचा. यामुळे आपल्या उत्तराची ताकद खूप वाढते. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कोणत्याही संशोधकाचे निष्कर्ष तेव्हाच चांगले ठरतात जेव्हा त्यांच्या पद्धती योग्य असतात. म्हणूनच गुणवत्तेची तपासणी किंवा क्वालिटी चेक खूप महत्त्वाचं आहे. हे व्यंगचित्र त्रिकोणीकरण ही संकल्पना किती मजेशीरपणे स्पष्ट करते बघा. संशोधनात याचा अर्थ काय, तर आपल्या निकालांची अचूकता तपासण्यासाठी एकापेक्षा जास्त पद्धती किंवा स्रोतांचा वापर करणे. अगदी तसंच जसं आपण एखाद्या पत्त्याची खात्री करण्यासाठी वेगवेगळे नकाशे पाहतो. आणि जेव्हा आपण गुणवत्तेबद्दल बोलतो तेव्हा दोन शब्द पुन्हा पुन्हा समोर येतात. हे दोन शब्द म्हणजे चांगल्या संशोधनाचे आधारस्तंभ आहेत: विश्वसनीयता आणि वैधता. हे दोन्ही शब्द थोडे गोंधळात टाकणारे वाटू शकतात, पण यातला फरक खूप महत्त्वाचा आहे. बघा, विश्वसनीयता म्हणजे काय, तर तुम्ही एखादी गोष्ट वारंवार मोजलीत तर प्रत्येक वेळी साधारण सारखंच उत्तर मिळतं का, सातत्य आहे का. दुसरीकडे वैधता म्हणजे आपण जे मोजायचं ठरवलंय तेच मोजतोय ना. ते वजन काट्याचं उदाहरण घेऊया. समजा एक काटा आहे जो प्रत्येक वेळी तुमचं वजन 5 किलो जास्तच दाखवतो. म्हणजे तो विश्वसनीय आहे कारण तो चूक करण्यात सातत्यपूर्ण आहे. पण तो वैध नाही कारण तो खरं वजन दाखवतच नाहीये. आणि हो, हे लक्षात ठेवायला हवं की जी गोष्ट वैध असते ती सहसा विश्वसनीय असतेच. चला, आता आपला दृष्टिकोन थोडा मोठा करूया. कोणत्याही संशोधकाची मुख्य उद्दिष्टे दोन प्रकारची असू शकतात. एकतर ते काहीतरी सर्वसाधारण नियम शोधत असतात किंवा एखाद्या विशिष्ट घटनेचा खूप खोलवर जाऊन अभ्यास करत असतात.
इथे ज्ञानाचे 2 वेगवेगळे मार्ग दिसतायत. एक आहे नोमोथेटिक पद्धत, जिचा उद्देश मोठ्या लोकसंख्येसाठी व्यापक सिद्धांत तयार करणे हा असतो. आणि दुसरा आहे इडिओग्राफिक पद्धत, जी एखाद्या विशिष्ट घटनेवर किंवा व्यक्तीच्या सखोल आकलनावर लक्ष केंद्रित करते. ही उदाहरणं बघितली की फरक लगेच स्पष्ट होतो. जर मोठ्या गटाबद्दल काहीतरी जाणून घ्यायचं असेल तर सर्वेक्षण किंवा स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस नोमोथेटिक वापरलं जातं. पण जर एखाद्या विशिष्ट समुदायाच्या जीवनाचा जवळून अभ्यास करायचा असेल तर केस स्टडी, इडिओग्राफिक जास्त उपयोगी ठरते. तर आज आपण डेटाच्या दुनियेत उत्तरांचा शोध कसा घेतला जातो याची एक झलक पाहिली. ही सगळी साधनं आणि पद्धती समजून घेतल्यावर एक प्रश्न मनात येतोच की ही साधनं वापरून जगाबद्दलच्या कोणत्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधायला आवडेल.